बुरबेन्स नावाच्या गृहस्थांचे एक गाढव होते. त्यांचे एक भले मोठे शेत होते. दोन्ही बाजूंना भरपूर गवत असणारी एक पायवाट त्या शेतातून बाहेर पडत होती. सारे कसे सुखात चालले होते. एकदा हा बुरबेन्स काही कामानिमित्त महिनाभर परगावी जाणार होता. त्याने विचार केला की गाढवाच्या खाण्याची व्यवस्था करण्याची गरज काय. गड्याने जरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते गाढव रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत खाऊन सहज जगेल. बुरबेन्स गावी गेला. महिनाभरानंतर परतला. पाहतो तर काय, गाढव मरून पडलेले होते. असे कसे झाले याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एवढे गवत असताना ते गाढव उपाशीपोटी का राहिला असावे त्याला कळेना. झाले होते असे की गाढवाचा निश्चय होत नव्हता की कोणत्या बाजूचे गवत प्रथम खावे, या बाजूचे की त्या बाजूचे. असे करता करता गाढवाने कुठलेच गवत खाल्ले नाही आणि त्याचा भूक बळी पडला. तात्पर्य, निर्णय क्षमतेअभावी नुकसान ठरलेले असते.